हेल्थ कॉन्क्लेव्हचं महत्त्व हे नेहमीच राहिलेलं आहे, पण कोविड काळानंतर त्याचं प्रकर्षाने जाणवतं आपल्याला की कशा पद्धतीने सरकारने काम केलं पाहिजे, प्रशासनाकडनं काय आपल्या अपेक्षा असतात किंवा एक नागरिक म्हणून आपल्या काय अपेक्षा असतात. तर कोणत्याही देशाचा विकास हा पायाभूत सुविधांवर अवलंबून असतो आणि या पायाभूत सुविधा फक्त शहरातल्याच नसतात तर ग्रामीण भागातल्या असतात. कारण ग्रामीण अर्थव्यवस्था ही पूर्ण देशाच्या विकासामध्ये खूप महत्त्वाचं रोल प्ले करते. त्यामुळे ह्यात देखील तितक्याच महत्त्वाचं आहेत. आणि आज आपल्यासोबत ह्या सगळ्या भागांचा जो एक भार असतो त्यातले एक भार उचलणारे कपिल पाटील स्वतः आहेत आपल्यासोबत, जे पंचायती राज राज्यमंत्री आहेत आता आपल्याबरोबर. सर, सुरुवात करतोय मी की जसं पंचायती राज राज्यमंत्री तुम्ही म्हटलं म्हणजे आहात, तर नुसतं औषध किंवा आरोग्य सुविधा देणं किंवा हॉस्पिटल देणं या महत्त्वाचं नसतं, तर त्यासाठी पूरक अशा म्हणजे माणसं मुळात आजारीच पडू नये यासाठी जसं पाणी पुरवठा असेल, स्वच्छता असेल किंवा उद्यानं असतील, ग्रामीण भागातल्या पायाभूत सुविधा असतील, या तुमच्या पूर्ण खात्याच्या माध्यमातून पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने दिल्या जातात, तर त्याबद्दल काय सांगा. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री झाल्याबरोबर स्वच्छ भारत अभियान राबवण्याचा संकल्प केला आणि बघता बघता 140 कोटी जनतेने हे अभियान स्वीकारलं आणि खऱ्या अर्थाने आपला देश स्वच्छतेकडे वळायला लागला. गाव स्वच्छ राहिलं तर मच्छर येणार नाही, डास येणार नाहीत, आपलं आरोग्य चांगलं राहील. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून प्रत्येक ग्रामपंचायतीला याच्यासाठी निधी दिला जातो आणि त्या निधीच्या माध्यमातून ग्रामपंचायतीमध्ये या काही सुविधा त्यांना निर्माण करता येतात. त्याचबरोबर पंचायती राज मंत्रालयाच्या शिफारशीने केंद्र सरकारच्या फायनान्स कमिशनच्या माध्यमातून 15व्या वित्त आयोगाकडून ग्रामपंचायतींना थेट निधी दिला जातो. त्यामध्ये पाण्याच्यासाठी आणि आरोग्यासाठी टाईट फंड दिला जातो. म्हणजे ते त्यांना त्याच्यावरच खर्च करणं हे बंधनकारक आहे. त्यांची संकल्पना अशी होती की गावाचा खऱ्या अर्थाने आपल्याला विकास करायचा असेल तर गावाला विकासाच्या दृष्टिकोनातून मुख्य प्रवाहामध्ये आणलं पाहिजे आणि म्हणून 14व्या वित्त आयोगाचं जे बजेट होतं ते 60,000 कोटीवरून थेट 2,02,92 कोटीपर्यंत वाढवलं आणि ग्रामपंचायतींना थेट निधी त्यांच्या विकासासाठी, मग तिथे गटर असतील, रोड असतील, आरोग्याच्या सुविधा असतील, शैक्षणिक सुविधा असतील, पाण्याची सुविधा असेल, या सगळ्या सुविधा निर्माण करण्यासाठी गाव पातळीवर त्यांनी निर्णय घेऊन गावाचा विकास करावा अशा प्रकारची संकल्पनेतून हे बजेट वाढवलं. त्यानंतर 15 वित्त आयोगाचं बजेट 2,36,000 कोटी केलं. म्हणजे त्याच्यातही 36,000 कोटीची वाढ केली आणि गावाला अजून विकासाचा निधी भरीव असा दिला. त्याचबरोबर पाण्याच्या बाबतीत ही जलजीवन मिशनच्या माध्यमातून जवळजवळ 2.25 लाख कोटीचं बजेट हे पाण्यासाठी दिलं आणि आमच्या मंत्रालयाच्या माध्यमातून युनायटेड नेशनमध्ये 146 देश एकत्र येऊन सतत विकास लक्ष्य जे 17 ठरवले होते ते आपल्या देशामध्ये कॉम्पॅक्ट करून 9 सतत विकास लक्ष्य ठरवण्यात आले. या 9 सतत विकास लक्ष्यामध्ये ह्याचा समावेश आहे की गाव स्वच्छ असलं पाहिजे, क्लीन अँड ग्रीन व्हिलेज, प्रत्येक गावामध्ये चाइल्ड फ्रेंडली गाव असलं पाहिजे, गावामध्ये प्रत्येकाला स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे, चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, महिला पुरुष याच्यामध्ये भेदभाव नसला पाहिजे, गावामध्ये प्रत्येकाला रोजगार असला पाहिजे, प्रत्येक ग्रामपंचायतींनी स्वतःच्या पायावर स्वतःचा उत्पन्नाची साधनं निर्माण केली पाहिजेत. अशा प्रकारच्या या थीम आहेत. या थीम निश्चितपणाने गावातल्या प्रत्येकाच्या आरोग्यासाठीही पूरक ठरणारे आहेत आणि म्हणून आपल्या देशामध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून डायरेक्ट आम्ही हेल्थसाठी काही करत नसलो तरी हेल्थच्या बाबतीत अवेअरनेस आणण्यासाठी, जागृती आणण्यासाठी पंचायती राज मंत्रालयाच्या माध्यमातून देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली ह्या सगळ्या थीमवर काम केलं जातं आहे आणि याच्यासाठी राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान अशी एक आमची योजना आहे. त्या योजनेच्या माध्यमातून देशाच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये कॉन्फरन्स घेतल्या जातात ह्या 9 थीमवर
आत्तापर्यंत 6 थीमवर आमच्या कॉन्फरन्स वेगवेगळ्या राज्यात झालेल्या आहेत. देशातल्या सगळ्याच लोकप्रतिनिधींना त्या ठिकाणी बोलवलं जाते. त्यांना कशा पद्धतीने हे सतत विकास लक्ष्य आपण अचीव केले पाहिजेत याची माहिती दिली जाते. म्हणजे नक्कीच या 9 मुद्द्यांमुळे चॅनलाइज आणि सेंट्रलाइज झालं सगळ्या पद्धतीचं काम. पाटील साहेब, बऱ्याच आता तुम्ही गावाचा उल्लेख केलात, पण काही गाव महाराष्ट्रात असे अजूनही आहेत जिकडे रस्ता नाही आहे. म्हणजे बऱ्याच वेळा रुग्ण जे असतात ते दगावण्याची चिन्ह तिकडे होतात किंवा काही घटना घडलेल्या देखील आहेत. तर अशासाठी तुम्ही महाराष्ट्राच्या अनुषंगाने काय सांगाल? आता त्याच्यामध्ये असं आहे की आमच्या केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून गावं जोडण्याचा पहिला टप्पा जो होता ते पहिल्या टप्प्यामध्ये गावं जोडण्याचा कार्यक्रम घेतला होता. त्याच्यामध्ये देशामधली बरीच गावं जी रस्त्यांना न जोडलेली होती, मुख्य शहराला न जोडलेली होती, ती गावं जोडली गेली. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये अजून मोठ्या प्रमाणात त्याच्यात निधी दिला. आता तिसरा टप्पा सुरू झालेला. तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण बाजारपेठ असेल, आरोग्य केंद्र कुठे असेल, शाळा असतील, अशा प्रकारचे जे रस्ते आहेत ज्याची लांबी 6 किलोमीटर आहे, हे रस्ते फाइंड आउट करून त्या रस्त्यांचं स्ट्रेंथनिंग करण्याचं काम प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून झालं. त्याच धर्तीवर सन्माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्यांनी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या धर्तीवर मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आणली आणि त्यामधूनही फार मोठ्या प्रमाणात आपल्या महाराष्ट्रामध्ये रस्त्यांची कामं झाली. पण आता हे नवीन सरकार आल्यापासून एकनाथ शिंदे साहेबांच्या आणि देवेंद्रजी आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली कालच मला एक जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष भेटले. त्यांनी सांगितलं की गेल्या 15 ते 20 वर्षामध्ये इतका निधी कधी रस्त्यांसाठी आला नाही. तेवढा निधी ह्या 1.5 ते 2 वर्षामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून निधी आलेला आहे आणि निश्चितपणाने हे बदलणाऱ्या महाराष्ट्राचं चित्र आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. काही ठिकाणी आपण सांगता तशी परिस्थिती असू शकते, पण त्यामध्येही आता राज्य सरकारने पुढाकार घेऊन निश्चितपणाने तेही रस्ते जोडले जातील अशा प्रकारचा विश्वास मला. तुम्ही झी24 तासच्या या हेल्थ कॉन्क्लेव्हमध्ये आलेला आहात, लोकांना काय आवाहन कराल किंवा काय संदेश द्याल? आपण असं बघता कामा नये की प्रधानमंत्र्यांनी आवाहन केलं स्वच्छ भारत अभियानचं, स्वच्छ भारत करण्याचं. आता प्रधानमंत्र्यांनी हातात झाडू घेतला, आपली जबाबदारी आहे. प्रधानमंत्री नेहमी सांगतात की आपण 140 करोड जनता आहे देशात, आपण एक पाऊल पुढे टाकलं तर देश 140 पावलं पुढे जाईल. म्हणून जी संकल्पना घेऊन मोदीजी काम करतात त्या संकल्पनेला साथ देऊन देशाच्या विकासामध्ये आपलं योगदान, आपली जी जबाबदारी आहे, आपलं कर्तव्य आहे, ते कर्तव्य पार पडण्याची भूमिका जर आपण घेतली तर निश्चितपणाने मी विश्वासाने सांगतो की मोदीजींनी 2047 साली आपला भारत विकसित होईल ही संकल्पना मांडलेली आहे. पण मोदीजीच्या संकल्पनेला आपण सगळ्यांनी साथ दिली तर त्याच्या 10 वर्ष आधी आपला भारत निश्चितपणाने विकसित होईल असा मला विश्वास आहे. नक्कीच, म्हणजे मुख्याध्यापक कडक आहेत, विजन आहे आणि त्यामुळेच बाकीचे शिक्षक देखील त्याच पद्धतीने आदर्श काम करतायत. निश्चितच हे तुमचं विजन 2024 पासून पुढे अजून कार्यरत राहूत या शुभेच्छांवर आपण आज इथेच थांबूयात. धन्यवाद. थँक्यू. कॉन्क्लेव्हमध्ये आणखी एक उद्देश आहे, तो म्हणजे इथं आजवर काम करत आलेल्या आरोग्य दूतांचा सन्मान करणं. फिलंथ्रॉपिस्ट ऑफ द इरा म्हणून सन्मानित करण्यात येत आहे डॉक्टर अनिल काशी मुरारका यांना.